सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर पाहूया आपण पुढच्या भागाला. कथेचं नाव आहे 2 दिवस 3 रात्री हनीमूनमध्ये. एका छोट्याशा आग्रहाने जर अमोल आपले काहीही म्हणणे ऐकू शकतो तर अजून पुढे आपण त्याला काहीही वाटायला लागेल. गायत्रीच्या आईबाबांना सुद्धा फार बरे वाटले, कारण त्यांच्या जावई त्यांना तसं स्वभावाने कडक वाटला होता. परंतु तेव्हा तो अगदी लग्नाच्या 8 दिवसातच आतच सासरी राहण्यासाठी तयार झाला. त्या अर्थी तो आपल्या मुलीला खूप सुखात ठेवेल आणि त्याची खात्री त्यांना पटली होती. अमोलला वाटले होते की हा निमित्ताने काही होईना आपण गायत्रीजवळ राहणार आहोत. त्याने लगेच त्याच्या रात्री आपल्या आईला फोन करून सांगितले की मी 2 दिवस घरी येऊ शकणार नाही, वाट बघू नको. अर्थात आई त्याच्यासाठी त्याला बरेच रागवले, पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. जावयासाठी वर एक स्वच्छ रूम ठेवलेली होती. ती पाहुण्या लोकांसाठी होती. ती त्यांना देण्यात आली. तो मस्त फ्रेश झाला आणि जेवणानंतर बाहेर गॅलरीमध्ये उभे राहण्यासाठी आला. त्याला दिसली गायत्री आपल्या मैत्रिणीसोबत मजा करताना. तो तिच्याकडे पाहू लागला. तेव्हा आपल्या घरी ही होती तेव्हा किती लाजरी, भोसरी, शांत बोल, आणि आताही ती आपल्या आई-वडिलांच्या घरी. अरे बापरे, तुफान आहे. किती बडबड, किती गोंधळ, आणि चालतच नाही, पडतच असते. सारखी फुलपाखरा सारखी उडते. अमोल लांबूनच गायत्रीच्या प्रत्येक बारीक सारी गोष्टीकडे पाहू लागला. आणि पहिल्यांदा तर तो फक्त तिच्या रूपावर फिदा होता. आता मात्र ते अल्लडपणे जशी माहेरी वागत होती ती अल्लडपणावर सुद्धा तो फिदा झाला होता. अमोल विचार करत होता, चला शेवटी 8 दिवसाची का होईना आपल्याला आपल्या कष्टाचे आता फळ मिळणार आहे. आपण इतके दिवस जे स्वप्न पाहिले ते आज पूर्ण होणार आहे. कदाचित गायत्रीच्या मनात हेच असावे म्हणून तिने मुद्दाम असे केले. स्त्रिया काही गोष्टी सांगताना लाजतच. कदाचित गायत्रीसुद्धा तशीच असेल. तिची स्वतःची जी इच्छा असेल की आपण आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र नवऱ्याबरोबर माहेरीच घालवावी. ठीक आहे, काही हरकत नाही. तिच्या घरी तर तिच्या घरी, आपल्याला काय? आपल्याला फक्त आपली बायकोची सोबत मिळाली तर बस, अजून काय पाहिजे? असे मनात विचार आले आणि तो हसायला लागला. तो हसत असताना अचानक कोपऱ्यामध्ये उभे असलेला गायत्रीचा मोठा भाऊ विचित्र नजरेने अमोलकडे बघत होता. अमोलला अवघडल्यासारखे झाले. तो गायत्रीचा मोठा भाऊ आहे, त्याला टाळणे शक्य नव्हते. म्हणून त्याने त्यांच्याकडे बघत स्मित हास्य झाले. त्याने इशाऱ्याने विचारले, काही हवं आहे का? अमोलने पाणी पाहिजे असा इशारा दिला व त्याने ओरडून गायत्रीकडे जात सांगितले, अगं गायत्री, त्याला पाणी पाहिजे आहे. पाणी निघून दे, तो केव्हापासून वाट बघत आहे. मला कळालंच नव्हतं त्याला काय पाहिजे आहे ते. शेवटी मी त्याला स्वतःहून विचारले, तुम्हाला काय हवं का? तेव्हा तू म्हणाला मला पाणी पाहिजे आहे.
त्याला खूप छान लागले आहे. कदाचित घेऊन जा. पाणी गायत्री नाही गॅलरीमध्ये उभे असलेल्या अमोलकडे पाहिले. तिला मात्र तो फार ताणलेला दिसलेला नाही. तरीसुद्धा मोठ्या भावाचे म्हणणे कसे काय न ऐकणे शोभणार नाही म्हणून ती म्हणाली, ठीक आहे घेऊन जाते मी पाणी, तू काळजी करू नकोस. आम्हाला फार आनंद झाला. लांबून बघत असलेला गायत्री आता आपल्या खोलीमध्ये येणार आहे. आल्यावर तिला आपण बाहेर जाऊ द्यायचंच नाही असे तो मनामध्ये विचार करू लागला. लगेच तो आपल्या खोलीमध्ये जाऊन आपल्या पलंगावर जाऊन तो झोपण्याचा नाटक करण्यासाठी अमोल मी चादर पांघरून घेतली. जिना चढत असलेल्याचा आवाज त्याला येत होता. त्याला वाटले येणारा व्यक्ती ही नक्कीच गायत्रीच आहे. चोरून लपून बघण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. नाहीतर तसाच पडून राहिला. कुणीतरी पाण्याचा जग आणि ग्लास घेऊन आलेले होते. त्या व्यक्तीने तो पाण्याचा जग आणि ग्लास टेबलावर ठेवला आणि लाईट बंद केला आणि अमोल झोपलेला होता त्या पलंगाकडे अमोलला बघण्यासाठी येऊ लागला. अमोल मनातल्या मनात विचार करत होता, अरे बापरे, मी लाईट बंद करण्याबद्दल विचारसुद्धा व्यक्त केला नव्हता. इथे तर माझी बायको माझ्यापेक्षाही पुढे ॲडव्हान्स निघाली. आल्या आल्या तिने स्वतःच लाईट बंद केले. तेवढ्यात अमोलने लक्ष गेले की आलेली व्यक्ती आपल्या चेहऱ्यावरची चादर हटवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याने चादर हटू दिली नाही. उलट सरळ आपल्या दोन्ही हाताने आलेल्या व्यक्तीला आपल्या अंगावर जोरात ओढून घेतले. अतिशय जड असे ते शरीर त्याला जाणवले आणि तो मनातल्या मनात विचार करू लागला, गायत्री तर जेमतेम 30-35 किलो वजनाची असेल. आपल्या अंगावर पडलेला वजन हे साधारण 70 किलो च्या वर आहे. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला आपल्याला अंगावर ओढले आहे ती व्यक्तीच गायत्री नाही. त्याला आपली चूक लक्षात आली होती. परंतु आता काय करणार? आलेली व्यक्ती पटकन उठली आणि लाईट लावला. अमरने सुद्धा आपल्या अंगावरची चादर अंगावरून खाली फेकली आणि कोण आपल्या रूममध्ये आला आहे ते बघितले तर तो गायत्रीचा मोठा भाऊ होता. त्याला आता फारच अस्वस्थ वाटले. तो काहीच बोलला नाही, परंतु राग मात्र फार आलेला होता. गायत्रीच्या मोठ्या भावाला ते जाणवले. तो स्वतःहूनच म्हणाला, गायत्रीच्या हाताला मेहंदी लावलेली आहे म्हणून मी स्वतःच पाणी घेऊन आलो होतो. मग मला काय माहिती तुम्ही असे काय कराल. बरं झाले आईला मी इकडे पाठवले नाही तर आतापर्यंत तिची कंबर मोडली असती. बिचारी आई माझी वाचली. एक क्षणासाठी अमोलने खरंच विचार केला, जर गायत्रीचा मोठ्या भावाचा जागी जर चुकून त्याची सासू असती तर किती मोठी अफवा घडली असती आणि त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता.
आता कुठे त्याच्या आत्याला झोप लागणार होती. तो रात्रभर जागी राहणार होता. मात्र नक्की किती मेहंदी काढली? लग्नामधले काढली होती. तेवढी मेहंदी कमी पडली होती का तिला? तो रागात बोलला. तिच्या प्रिय मैत्रिणीच्या साखरपुडा आहे की मेहंदी नाही काढणार तो? कोण काढणार? तो अमोल कडे न बघताच म्हणाला, माझ्या मित्राने 2 वर्षापूर्वी लग्न झाले. मी काही नाही केलं. काय झालं? काहीच नाही झालं. त्यालासुद्धा राग आला होता. ह्या मुलीचे काय असते मला काही माहिती नाही, परंतु ह्यांना सवयच असते. दुसऱ्यांच्या दुखायला दुःख म्हणायची आणि दुसऱ्यांच्या सुखाला आपले सुख म्हणायची. अमोल अंगावर चादर खाली म्हणाला, पाणी टेबलावर ठेवलेला आहे. तहान लागली तर पिऊन घ्या असे सांग. गायत्रीचा भाऊ रूममधून पुन्हा खोली निघून गेला. मला वाटले इथे राहण्याचा आग्रह करत आहे. म्हणजे माझ्या खोलीमध्ये नक्कीच गायत्री येणार. ते कसे काही झाले नाही. त्याला आता पूर्णपणे वाटले होते की आपल्यालाही ते एकटेच झोपावे लागणार आणि तो शांतपणे झोप का लागणार नव्हती. पण तरी आपल्या पलंगावर झोपण्याचा प्रयत्न करण्यासाठी डोळे त्याने गच्च मिटून ठेवले. थोडा झोप मध्येच असताना पुन्हा त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. कोणीतरी आपल्याकडे येत आहे. आलेल्या व्यक्तीही खॉटवर एका बाजूला अमोलच्या विरुद्ध दिशेला झोपला. त्याला मेहंदीचा वास आला. आम्हाला जसा मेहंदीचा वास आला तसेच त्याला लगेच कळले की हा वेळेस खरंच गायत्रीचा आपल्या खोलीमध्ये आलेली आहे. लबाड कुठली असे म्हणत त्याने त्यांच्याजवळ झोपलेला व्यक्तीचा कान पकडले आणि ती झोपलेली व्यक्ती मोठ्याने वरडत अमोलला दूर करू लागली. हा सुद्धा आवाज गायत्रीचा नव्हता. त्याने पटकन हात मागे घेतला आणि तो उठून त्याने स्वतः लाईट लावला. पाहिले तर पुन्हा गायत्रीचा भाऊ. तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही का माझ्या खोलीत येत आहे? अमोल त्यांच्यावर जोरात वरडला. ही खोली तुमची कधीपासून झाली? त्याने अतिशय नम्रपणे विचारले. मी झोपला त्या दिवसापासून, त्या क्षणापासून, अमोलने पण उत्तर दिले. अहो, पण तो काही बोलणार तेवढ्यात अमोलने त्यांच्याकडे रागाने बघितले आणि तो शांत झाला. तुम्ही सारखे काय माझ्या खोलीत येत आहे? मला नाही आवडत आहे. मी गायत्रीची वाट बघत आहे आणि तुम्ही काय येत आहात? तुम्हाला कळत नाही का? अमोल अगदी सरळ बोलला. मी तुम्हाला तेच सांगत आहे. तुम्ही चुकीच्या खोलीत येऊन झोपले आहात. गायत्रीची खोली तिकडे आहे. तुम्ही माझ्या खोलीत झोपले आहात. मला माझ्या पलंगावर झोपल्याशिवाय मला झोप लागत नाही. मी तुम्हाला सांगण्यासाठी तेव्हासुद्धा आले होते. पण तुम्ही जो प्रकार माझ्यासोबत केला तेव्हा मला वाटले ह्याला झोप लागल्यावर येतो. पुन्हा तुम्ही मला त्रास द्यायला लागले.
कठीण आहे बाबा तुमची. एकतर तुम्ही स्वतःहून माझ्या खोलीत झोपता आणि अजून वरून मलाच रागवता. पाहुण्याने असं वागायचं नसतं. तेवढंच कळालं नाही का तुम्हाला? तो पण अमोलवर आवाज चढवत बोलला. अरे देवा, आपल्याला जायचे कोणत्या खोलीत? आणि आपण आलो कोणत्या खोलीत? अरे बापरे, आपली चुकी झाली आहे, आता काय करायचे? मग शेवटी त्याने विचारले, ठीक आहे, जातो मी असे म्हणत अमोल त्या खोलीतून बाहेर निघाला. शेजारच्या खोलीमध्ये गायत्री आहे म्हणून त्याने दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला, तर गायत्रीने आतून कडी लावलेली होती. आता एवढ्यात रात्री तिला आवाज द्यायचं म्हणजे पुन्हा घरातील सर्वांना माहिती पडेल. तरी त्याने एखादा दोनदा कडी वाजवली, परंतु गायत्री काही हुंकार देत नव्हती आणि कदाचित केला गाढ झोप लागली. पुन्हा गायत्रीच्या मोठ्या भावाचे खोलीकडे येत अमोलने पाहिले, तर त्याने सुद्धा आतापर्यंत आपल्या दरवाजाची कडी लावून घेतलेली होती. अरे देवा, आता आपण कुठे झोपायचे? असा विचार त्याच्या मनात आला आणि शेवटी तो खोलीत हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर येऊन झोपला. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तोपर्यंत पुढच्या भागाला भेटू.